पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पुत्र म्हणे ओ माते मी अनादि कैसा, मी माझे जाणताची मी अज्ञानी कैसा। उकलू केवी होय तुझ कैसा भरवसा, जीवन मुक्त होय दृष्टी दाखवी तैसा। पाप पुण्य दोन्ही मज सवेची असती, करणी माते थोर त्याची ते आहे चालती। उकलू किवी होय होय ते सांग मज प्रती, बुझावी ओ माझे माते ऐसे विनंती। परिदी मदालसा सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा। आई सांगते बाळा, बाळाला आतापर्यंत आईनं ब्रह्मज्ञानाचा जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशामध्ये बाळ आता मोठं होत आहे आणि बाळाच्या अंतःकरणामध्ये शंका उत्पन्न झालेली आहे। आणि याच अनुषंगानं बाळानं आईला प्रश्न केलेले आहेत। पुत्र म्हणतो, आई मी अनादि ब्रह्मरूप कसा? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, मी कोण आहे? तिसरा प्रश्न, अज्ञान रूप कल्पनेपासून माझी उत्पत्ती कशी झाली? चौथा प्रश्न, जीवनमुक्त कसा होत असतो? पाचवा प्रश्न, तसेच पाप पुण्यापासून मिळणाऱ्या सुखदुःखाचा भोग मला होतो काय? या याचा उलगडा कसा होईल ते मला कृपा करून सांगावं, असं बाळानं आईला प्रश्न केलेला आहे, विनंती केलेली आहे। आणि आई सांगते, बाळा अनादि या शब्दाचा अर्थ असा आहे की सृष्टी आपल्याला अनादि वाटत असते, म्हणजे सृष्टी पूर्वीची आहे असं वाटत असतं। जग पहिलं आहे आणि आपण नंतर आलो जगामध्ये, असंच वाटतं ना। म्हणजे जग पूर्वीचं आहे आणि आता आपण 40-50 वर्षापूर्वी आलो असं वाटतं। म्हणजे जग अनादि आहे, प्रवाह रूपानं अनादि आहे, परंतु विवेकानं त्याचा बाध होतो म्हणून अंतवान आहे। म्हणून सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आहे, म्हणून सृष्टी अंतवान आहे। अनादि आहे परंतु अंतवान आहे। माया अनादि आहे परंतु अंतवान आहे, कारण विवेकापुढं टिकत नाही आणि नाही म्हणावं तर त्याची प्रतीती येत आहे। म्हणून माया अनादि अंतवान आहे, जीव अनादि आहे आणि अनंत आहे। कारण ज्ञानोबराय सांगतात, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। कारण अनंत शब्दाचा अर्थ ज्याला अंत नाही असा, आणि शरीराला तर अंत आहे। अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरी रहा, म्हणून शरीर अंतवान आहे। आणि या शरीराचं जे अधिष्ठान रूप चैतन्य आहे ते मात्र अनंत आहे। आणि ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला अनंत म्हणून संबोधित करतात आणि जग आपल्याला नावाचं संबोधन करतं, गावाचं संबोधन करतं। मग कोणतं खरं आहे, कोणतं बरं आहे आणि कोणतं सोपं आहे? लोकवाणी सांगते तुम्ही नावाचे, गावाचे, कुळाचे, वंशाचे आहात, आणि संतवाणी सांगते तुम्ही अनंत आहात। काय खरं आहे, बरं आहे, सोपं आहे, काय आवडतं? संतवाणी सांगते ते खरं आहे, बरं आहे, सोपं आहे आणि आपल्याला आवडतं। म्हणून
मी अनंत आहे. आणि नावाचं समजल्यावर नाव राहतं का? नाही राहत. म्हणून नाव अंतवान आहे, सृष्टी अंतवान आहे, शरीर अंतवान आहे, माया अंतवान आहे. आणि या सगळ्यांचं अधिष्ठान आपण अनंत आहोत. म्हणून त्या अनंताला कल्पना झाली की मी 3.5 हाताचा मौसमय देह आहे. आणि त्या अज्ञानामुळं, कल्पनेमुळं ह्याला जीवपणा आलेला आहे. आणि जीवपणा आल्यामुळं इथं जो प्रश्न टाकलेला आहे बाळानं, की अज्ञानरूप कल्पनेपासून माझी उत्पत्ती कशी झाली, तर त्या कल्पनेला सत्य मानल्यामुळं जीवपणा आलेला आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की किडाळाचा दोषू जाय, साडे पंढरे तै तैची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपे. जीवाला ब्रह्मत्व आहे, पण कधी? संकल्प लोपे. ते 24 कॅरेट प्युअर 24 कॅरेटचं सोनं आहे, पण कधी त्याच्यातला हिंकस भाग जाळला की ते प्युअर 24 कॅरेटचं सोनं आहे. किडाळाचा दोषू जाय, मग 15.5 तै तैची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. कल्पना सोडली की जीव ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्माला जीवपणा कधी आला? कल्पनेला सत्य मानलं की त्याच ब्रह्माला जीवपणा आला. म्हणून जीवपणा आलेला आहे आणि तो जाणार आहे. फक्त काय आलेली आहे मधात? कल्पना. म्हणून एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. कल्पना उडाली की तोच जीव ब्रह्मरूप आहे. मग कल्पनेमुळं म्हणता येत नाही का जीव ब्रह्मरूप नाही? कल्पनेमुळं जीवाला ब्रह्म म्हणता येत नाही, तो ब्रह्मरूप आहेच. जसं शिक्षण नसल्यामुळं त्याला जंटलमॅन म्हणता येत नाही, मग तो जंटल नाही का? व्यवस्थित कामं करायला लागला पण त्याला शिक्षण नाही, मग शिक्षण असल्यावर त्याला काय म्हणतात? जंटलमॅन. म्हणजे सभ्य माणूस आहे. अप टू डेट. अप टू डेट म्हणजे तो आतापर्यंत सगळं त्याचे काम कसे आहेत? नीटनेटके आहे. तसं आपण स्वतःला नावाचे समजायला लागलो, गावाचे समजायला लागलो, जातीचे समजायला लागलो, म्हणजे आपण अप टू डेट आहेत का? जेंटलमॅन आहेत का? ही सभ्यता आहे का? मांसाला आपण ज्ञान समजायलो, ही कोणती सभ्यता आहे? म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात, स्थूलो मांसमयो अशुची. स्थूल शरीर मांसमय आहे. आत्मा ज्ञानमया पुण्यः. आत्मा ज्ञान स्वरूप आणि पवित्र आहे. आणि या पवित्र असणाऱ्या आत्म्याला मांसमय, अपवित्र, घाण शरीर समजणं, याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर कोणतं अज्ञान असू शकतं? किमज्ञानतः परम तयोरैक्यम प्रपश्यन्ति किमज्ञानमतः परम. याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर कोणतं अज्ञान असू शकतं? आपण सूर्याला अंधार समजत नाही, आपण पृथ्वीला आकाश समजत नाही, श्वासाला मांस समजत नाही, संस्काराला मांस समजत नाही, आणि ज्ञानालाच मांस कसं काय समजलो? ही चूक झालीच कशी? म्हणून ही चूक झाली, मग दुरुस्त कशी करता येते? तर विवेकानं ही चूक दुरुस्त करता येते. मनुष्य देहात सद्गुरूच्या संगतीत आपल्याला लक्षात घेता येतं की मी मनुष्य नाही. म्हणून भगवान शंकराचार्य ज्या वेळेस हस्तामलकाची भेट घेतात, हस्तामलक पहिल्यांदा बोलतात, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः. म्हणून हस्तामलक सांगतात की मी मनुष्य नाही. मनुष्यत्व हा शरीरावर आरोपित केलेला धर्म आहे. यया पुत्र भार्यादिषु अहमेव सकलो विकलो व्यक्ती बाह्य धर्मानि आत्मानि अध्यस्यन्ति.
हे शरीराचे बाह्य धर्म आत्म्यावर आरोपित करून घेतात. मी काळा आहे, मी गोरा आहे, हे त्वचेचा धर्म आहे आणि ते आत्म्यावर आरोपित करून घेतात. मी उंच आहे, मी ठेंगणा आहे, हे हाडाचे धर्म आहे. मी जाड आहे, मी सडपातळ आहे, हे कमी अधिक मांसामुळं वाटत असते. पण वास्तविक ते आत्म्याचे धर्म आहेत का? नाही. आत्मा स्वयं सच्चिदानंद रूप आहे, निर्मळ, निराकार. म्हणून असा असलेला परमात्मा आहे आणि आपण त्याला काय समजायला लागलो? मौसमय 3.5 हाताचा देह आणि या देहाला असलेले जे जन्म मृत्यूचे धर्म ते स्वतःवर आपण आरोपित करून घेतो. म्हणून बाळा तू अनादी अनंत आहेस. कल्पनेमुळं तुला अविद्या आहे आणि अविद्येमुळं तुला जन्म मृत्यूचं दुःख आहे. म्हणून हा जो प्रश्न इथं विचारलेला आहे की मी अनादी ब्रह्मरूप कसा, म्हणून अनादी अनंत आहोत. कसे आहोत? अनंत आहोत. ज्या वस्तूचा बदल होत नाही तिला नित्य म्हणावं. ज्ञानोबराय सांगतात, देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही आसारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. ज्याचा बदल होत नाही ती वस्तू नित्य आहे. म्हणजे सार कसं आहे? नित्य आहे. आणि जे अनित्य आहे ते असार आहे. म्हणून कंकरापासून शंकरापर्यंत सगळ्या वस्तू बदलणाऱ्या आहेत, म्हणून अनित्य आहेत, असार आहेत. आणि त्रिगुण असार, निर्गुण हे सार. म्हणजे आता इथं तुम्ही निर्गुण परमात्मा आहात आणि तुम्ही सार आहात. आणि हे तिन्ही गुण कसे आहेत? असार आहेत. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. म्हणून लोक, भोग, शरीर हे पंचमहाभूताचे तामस परिणाम आहेत. प्राण, कर्मेंद्रिय हे पंचमहाभूताचे राजस परिणाम आहेत. आणि ज्ञानेंद्रिय, अंतकरण हे पंचमहाभूताचे सात्विक परिणाम आहेत. त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार. म्हणजे आता इथं तुम्ही निर्गुण परमात्मा आहात आणि ते सार आहे. ज्याला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध कळतात, पण तो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाहून आत्ता इथं वेगळा आहे. तो आत्ता इथं निर्गुण परमात्मा तुम्ही आहात. निर्गुण हे सार. म्हणजे सार आहे म्हणजे सत्य आहे. आणि सत्य आहे याचा अर्थ नित्य आहे. आणि जी वस्तू बदलत नसते ती वस्तू मरत नसते. आणि जी वस्तू मरत नसते ती वस्तू जन्मत नसते. आणि जी वस्तू जन्मत नसते तिला येणं जाणं नसतं. आणि जिला येणं जाणं नसतं ती वस्तू मर्यादित नसते, म्हणजे परिच्छिन्न नसते. आणि जी वस्तू परिच्छिन्न नसते तिला देश मर्यादा नसते, तिला काल मर्यादा नसते आणि तिला वस्तू परिच्छेद नसतो. का? कारण त्याचा बदल होत नाही ना. आणि बदल होत नाही म्हणून त्याला येणं जाणं नाही. आणि येणं जाणं नसल्यामुळं ती वस्तू परिच्छिन्न नाही. आणि ती परिच्छिन्न नसल्यामुळं तिला देश मर्यादा नाही. शरीराला जागा लागलेली आहे, हे बसण्यापुरती जागा लागली नाही. आणि आरशातल्या प्रतिबिंबाला जागा लागते का? त्याला लांबी आहे का उंची आहे? त्याला लांबी दिसते, लांबी नसते लांबी. दिसते उंची नसते उंची. दिसती रुंदी नसते रुंदी. बरं, वजन असतं का? हे 70 किलोचं असतं, तिथं ते 70 वजन म्हणल्यावर आरसा फुटून जाईल ना. म्हणून तिथं दिसतं वजन, नसतं वजन. म्हणून त्याला लांबी नाही, रुंदी नाही, उंची नाही, वजन नाही, म्हणजे आकारमान नाही. आणि शरीराला आकारमान आहे, उंची आहे, वजन आहे, लांबी आहे, रुंदी आहे. म्हणून ह्याला जागा लागलेली आहे. आणि याला जागा लागली म्हणजे याला देश मर्यादा आहे. आणि ज्या वस्तूला देश मर्यादा आहे
त्या वस्तूला काल मर्यादा आहे. म्हणजे हे कधीपासून या पृथ्वीवर प्रगट झालं त्याची नोंद आहे आणि हे कधी नष्ट होणार आहे हे सुद्धा विधीचं विधान निश्चित आहे. आपल्याला माहीत नसेल तो भाग वेगळा, पण विधीनं हे निश्चित केलेलं आहे की ह्याचा अंत कधी होणार आहे. म्हणून ह्याला काल मर्यादा आहे. मग आपल्याला काल आहे का? आपल्याला काल नाही. मग शरीर संबंधाला 50 वर्ष झाले का आपण 50 वर्षाचे? शरीर संबंधाला 50 वर्ष झाले. मग शरीर संबंध 50 वर्षाचा आहे आणि आपण किती वर्षाचे आहोत? आपल्याला वर्षच नाही ना. मग हॅपी न्यू इयर करायचं का? ज्याला वर्ष नाही तो वर्ष साजरा करायला लागला. ज्याला काल नाही तो कालाची गणना करून त्याचा साजरा करायला लागला. तुका म्हणे काळे केले काळे तोंड, प्रकाश अभंड देखोनिया. ज्या तुम्हाला कालाची गणना करता तुम्हाला कालच नाही ना, म्हणून काल मर्यादा नाही. म्हणून इथं सांगितलेलं आहे की देश म्हणजे आपण ब्रह्मतत्व नित्य असल्यामुळं, त्रिकाला बाधित असल्यामुळं त्याला वर्ष युग कालाने ब्रह्माला भेद होत नाही. वर्षाचं युगाचं ह्याला भेद नाही. आणि हा त्रिकाला बाधित आहे ना, जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे, बालपणात आहे, तारुण्यात आहे, म्हातारपणात आहे, आहे 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 सामान्य रूपानं आहे आणि विशेष रूपानं अंतःकरणामध्ये चैतन्याची प्रगटता आहे. म्हणून आपल्याला देश मर्यादा नाही, काल मर्यादा नाही आणि वस्तू परिच्छेद नाही. कारण झोपेमध्ये प्रत्येकाला सृष्टीचा अनुभव असतो का सृष्टीरहित अस्तित्वाचा अनुभव असतो? सृष्टीरहित अस्तित्वाचा अनुभव असणं म्हणजे निष्प्रपंचत्वाचा अनुभव असणं आणि निष्प्रपंचत्वाचा अनुभव असणं म्हणजे ब्रह्मचैतन्याचा अनुभव असणं. म्हणून बाळा, झोपेमध्ये वासनात्मक प्रपंचाचा अभाव असतो आणि स्वप्न म्हणजे जागृती म्हणजे भौतिक प्रपंचाचा अभाव असतो. आणि या दोन्ही प्रपंचाचा अभाव जिथे असतो त्याला निष्प्रपंच चैतन्य म्हटलेलं आहे. आणि जे निष्प्रपंच असतं त्यालाच तर ब्रह्म म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मत्वाचा अनुभव प्रत्येकाला झोपेमध्ये आहे. त्यानं शास्त्र वाचो न वाचो त्याला ब्रह्मत्वाचा अनुभव आहे. मग तो अनुभव लक्षात का येत नाही? कारण तो अनुभव तो स्वतःच्या अकाउंटमध्ये घेत नाही. तो सगळ्यांना मोजतो आणि स्वतःला सोडून देतो. जसं 10 जण यात्रेला गेलेले असतात आणि मधामध्ये नदी असते आणि परत येताना ते म्हणतात की आपल्यातले सगळे आले का हे मोजून पहा. ते स्वतःला सोडून देतात आणि सगळ्याला मोजतात. नोज भरायला लागलेत. मग त्यांनी रडायला सुरुवात केली, दशम नास्ती. मग एक अनुभवी वृद्ध बाबा तिथं उभं टाकलेले असतात. ते म्हणतात, काय झाले मुलांनो, तुम्ही का रडत आहात? ते म्हणले, बाबा आम्ही 10 जण होतो आणि त्याच्यातला एक नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला, तुम्ही ते शोधून द्या. बाबानं बोलले की हे 10 आहेत, 10ला 10 बरोबर आहेत, फक्त हे काउंटिंग करण्यामध्ये मोजण्यामध्ये चुकले. तसं मग त्यांनी ते म्हणले 10वा आहे, दशम असती. म्हटलं की यांचं रडणं थांबलं. यांचं रडणं थांबलं. मग ते म्हणले की कनेरीचं खोक आणा. त्यांनी आणलं आणि प्रत्येकाला मागून सोटा मारला आणि त्याला सांगितलं मोज आता किती. ते म्हणले 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि दशम तू असती. मग 10 नव्हते का 10 मिळाले? 10 होते, पण 10ला 10 मोजता आले का? नाही.
तसं आत्मा ब्रह्मरूप नाही का मोजता आलं नाही? आत्मा ब्रह्मरूप आहे, पण मोजता आलं नाही, विवेक करता आला नाही, आणि तो विवेक सद्गुरू जागृत करून देतात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. म्हणून ही भ्रांत झालेली बुद्धी नीट करण्यासाठी सद्गुरू सांगतात, मज हृदयी सद्गुरू, जेणे तालिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी. सद्गुरू सांगतात, तू मला तुझ्या हृदयात स्थान दिलं हे फार चांगलं झालं, पण तुझ्या ठिकाणी असलेल्या विवेकाचा तू आदर कर, कारण याच विवेकानं हे संपूर्ण विश्व खोटं ठरणार आहे, पहिली बाजू. आणि दुसरी बाजू, तू ब्रह्मरूप अनादि परमात्मा आहे असं सिद्ध होणार आहे. हा पहिला प्रश्न बाळाचा सुटलेला आहे की मी अनादि ब्रह्मरूप कसा. दुसरा प्रश्न, मी कोण आहे? तर तुकोबराय सांगतात की मी शरीर नाही, श्वास नाही, इंद्रिय नाही, प्राण नाही, आणि मन सुद्धा नाही. भगवान शंकराचार्य सांगतात, न भूमिर्न तोयम न तेजो न वायू न खं नेन्द्रियं वाम न तेषां समूहा अनेकंतिकत्वात् सुषुप्तैक्य सिद्धा स्तदैको वसिष्ठा शिव केवलोहम. न भूमीर म्हणजे ना मी पृथ्वी आहे, न पाणी आहे, न अग्नी आहे, न वायू आहे, न आकाश आहे. न भूमिर न तोयम न तेजो न वायू न खं नेन्द्रियं वाम न तेषां समूहा. म्हणजे ह्या 5 इंद्रियांचा जो समूह आहे तो सुद्धा मी नाही. कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ हे ज्ञानेंद्रिय आहेत, आणि या 5 ज्ञानेंद्रियाद्वारे 5 विषयाचं ज्ञान अंतकरणामध्ये मला होतं. मग डोळ्याद्वारे आपल्याला रूपाचं ज्ञान अंतकरणात होतं, कानाद्वारे शब्दाचं ज्ञान अंतकरणात होतं, नाकाद्वारे गंधाचं ज्ञान अंतकरणात होतं, जिभेद्वारे रसाचं ज्ञान अंतकरणात होतं, आणि त्वचेद्वारे स्पर्शाचं ज्ञान अंतकरणात होत असतं. मग आपण अंतकरण आहोत का इंद्रिय आहोत का इंद्रियाद्वारे जाणण्यात येणारे विषय आपण आहोत? न आपण अंतकरण आहोत, न इंद्रिय आहोत, न इंद्रियाद्वारे जाणण्यात येणारे विषय सुद्धा आपण नाहीत. म्हणजे या सगळ्यांना जाणणारे आपण यांच्याहून वेगळे आहोत. यदा विलक्षण, यांचं आणि आपलं लक्षणच वेगळं आहे. हे भौतिक आहेत, हे भूतापासून निर्माण झालेले आहेत, म्हणजे पंचमहाभूत कारण आहेत आणि हे कार्य आहेत. आणि आपण पंचभूतापासून निर्माण झालोच नाही, म्हणजे आपण त्याचे कार्य नाही, आणि आपण कोणाचं कारण नाही. आपल्यापासून काही झालं का? ज्याच्यापासून जे होत असतं त्याचा खर्च होत असतो, कारणाचा खर्च होत असतो. आईपासून मुलगा होतो म्हणजे आईच्या शरीराची झीज होत असते, मग ती भरून काढावं लागते. तसं हे शरीर पंचमहाभूताचं कार्य आहे, म्हणजे पंचमहाभूत कारण आहे आणि शरीर कार्य आहे. आणि आपण कोणाचे कार्य नाही आणि आपण कोणाचे कारण नाही. कारण म्हटलं की आत्मा खर्चला पाहिजे, मग आपण खर्चलो का? नाही. आणि कार्य म्हटलं की त्याचा नाश व्हायला पाहिजे, मग आपला नाश झाला का? नाही. बालपणाचा नाश झाला, सुखाचा नाश झाला, शक्तीचा नाश झाला, पण आपला नाश झाला नाही. म्हणून आपण अविनाश परमात्मा आहोत. म्हणून देश, काल, वस्तू, परिच्छेद रहित असलेला जे तत्व आहे ते ब्रह्म आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून न कार्यम न कारणम, आपण कोणाचं कार्य नाही ना आपण कोणाचे कारण नाही. म्हणून हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले. हे माझ्यापासूनच झालं पण मी केलं नाही. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा.
म्हणून इथं बाळाचा प्रश्न दुसरा आहे, मी कोण आहे? न भूमिर न तोयम न तेजो न वायू न खमनेन्द्रियम वाम न तेषाम समूहा अनेकंतिकत्वात् सुषुप्तैक्य सिद्धा शिव केवलोहम शिव केवलोहम. म्हणून मी ह्या इंद्रियांचा समूह नाही. भगवान गीतेमध्ये सांगतात, सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम. सर्व इंद्रियाला आणि त्यांच्या गुणाला प्रकाशन करून मी इंद्रिय आणि गुणाहून वेगळाच आहे. म्हणून शब्दाला जाणून मी शब्द नाही आणि कान नाही. रसाला जाणून मी जीभ नाही आणि रस नाही. गंधाला जाणून मी वास नाही आणि नाक नाही. स्पर्शाला जाणून मी स्पर्श नाही आणि त्वचा नाही. आणि रूपाला जाणून मी रूप नाही आणि डोळा नाही. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, गुरुदेवाला शरण गेलेले आहेत आणि प्रश्न करतात, गुरुदेव ब्रह्म कशाला म्हणावं? त्यावेळेस वशिष्ठ ऋषी सांगतात प्रभू रामचंद्राला, जो डोळ्याद्वारे रूपाला जाणतो, जो कानाद्वारे शब्दाला जाणतो, जो त्वचेद्वारे स्पर्शाला जाणतो, जो नाकाद्वारे गंधाला जाणतो, ते तत्व ब्रह्म आहे. आणि कोण जाणतं डोळ्याद्वारे रूपाला? तुम्ही जाणता. कोण जाणतं नाकाद्वारे गंधाला? तुम्ही जाणता. कोण जाणतं कानाद्वारे शब्दाला? तुम्ही जाणता. म्हणून आता इथं तुम्ही ब्रह्मरूप आहात अशी ओळख सद्गुरू आपल्याला करून देतात. म्हणून इथं बाळाला उत्तर देते आई की बाळा तू ब्रह्मरूप आहेस. मी तो वासुदेव तत्वतः कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग या संता आणिक दुजा नाही मागुतागा. मी तो वासुदेव तत्वतः, मी ज्याला तो वासुदेव म्हणतात तो वासुदेव मी आहे, तात्विक दृष्टीनं आहे. आणि आपण स्वतःला नावाचे समजतो, हे तात्विक दृष्टीनं आहे का कल्पनेनं आहे? कल्पनेनं आहे. नाव कल्पना आहे. नावच कल्पना आहे का शरीर सुद्धा कल्पना आहे? शरीर सुद्धा हाडा मासावर केलेली कल्पना आहे. आणि मन सुद्धा संस्कारावर केलेली कल्पना आहे. आणि त्या कल्पनेला प्रकाशन करणारे आपण मात्र ब्रह्मरूप आहोत. म्हणून कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. कल्पनेची उपाधी लागल्यामुळं इकडं जीवपणा आलेला आहे. आणि ईश्वराला मायेची उपाधी लागल्यामुळं त्याला ईश्वरत्व आलेलं आहे. मायोपाधी शिव बोली जे, त्या ईश्वरालाच शिव उपाधी लागलेली आहे. आणि दोन्ही उपाधीचा त्याग केला तर जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. आणि उपाधी खोटी आहे, म्हणजे उपाधिकृत भेद आहे, पण उपाधी खोटी असल्यामुळं भेद सुद्धा खोटा आहे. आणि खोटा भेद असणं म्हणजे वास्तविक अभेद आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. म्हणून इथं बाळानं तिसरा प्रश्न केलेला आहे की पाप पुण्या जीवनमुक्त कसा होत असतो? म्हणजे जीवनमुक्त कशाला म्हणावं? तर जीवन आहे आणि बंधन नाही, त्याला काय म्हणायचं? जीवनमुक्त. जय मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता. जैसे दीपे दिसे पाहता निज वस्तू. जसं दीप घेऊन आपण आपल्याला जी वस्तू पाहायची ती पाहतो आपण, तसं जीवनमुक्त पुरुषाच्या संगतीत राहिल्यानं आपल्या ठिकाणी असलेला जो भ्रम आहे त्या भ्रमाची निवृत्ती होत असते आणि आपली मुक्तता आपल्याला स्पष्ट होत असते. म्हणून त्यांच्या निर्धार काय आहे त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे. आणि मुक्त पुरुषाच्या अंतःकरणामध्ये हा संसार बाधित आहे म्हणजे खोटा आहे असा काय असतो? पक्का निश्चय असतो. आणि आपल्याला नेहमी नेहमी शरीर आणि जगत हे खरं वाटत असतं.
आणि नेहमी नेहमी आपल्याला स्वप्न खोटं वाटत असतं. मग ज्या पद्धतीने आपण स्वप्न खोटं ठरवतो, पाहून का न पाहून? पाहून. ज्याप्रमाणे दररोज आरशातलं प्रतिबिंब पाहून खोटं ठरवतो, त्याच न्यायानं आपण शरीर आणि जगाला पाहून खोटं ठरवायचं. म्हणे असं कसं ठरवायचं? मग तुम्ही तिकडे कसं ठरवता? स्वप्न कसं खोटं ठरवता? प्रतिबिंब कसं खोटं ठरवता? म्हणून तसं जग सुद्धा खोटं ठरवायचं. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिवीन. म्हणून हा दिसणारा प्रपंच स्वप्नासारखा कल्पित आहे आणि याला जाणणारे आपण मात्र अधिष्ठानरूप परमात्मा सत्यम परम धीमहि, म्हणजे बुद्धीचं जे अधिष्ठान आहे ते ब्रह्म आपण आहोत आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. असं बाळाच्या या चारही प्रश्नाचं उत्तर आईनं दिलेलं आहे. आणि आता जीवनमुक्त कसा होत असतो असा जो प्रश्न आहे त्याचं विवेचन आपण परत घेणार आहोत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.